हॅलो फ्रेंड्स, आज एका नवीन मेहंदी ट्युटोरियलसोबत तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज काय शिकूयात आपण ब्राइड वर्कमध्ये यूज होणारं मेहंदी पॅटर्न, अगदी महत्त्वाचा मेहंदी पॅटर्न, ते म्हणजे कलश। तर ब्राइड वर्कमध्ये कलश हा अतिशय शुभ मानला जातो, कलश हा काढला जातो। तर यासाठी आपल्याला इथं कलशचा म्हणजे थोडक्यात हंडी पद्धतीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि फेंट लाईनिंगनेच आकार द्यायचा आहे आणि आकार झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये डिझाईन कवर करायचे आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये इथं डिझाईन कवर करायचे आहे। खूप सोप्या अशा पद्धतीचं हे डिझाईन आहे, फक्त यामध्ये आकार आपल्याला प्रॉपर फिनिशिंग सोबत येणं हे महत्त्वाचं आहे आणि आतमध्ये आपण याला डिझाईन कवर करायचे आहे। आता पूर्ण डिझाईन कवर करून झाल्यानंतर तुम्ही बघा, हंडी खूप सुंदर अशा पद्धतीमध्ये, कलश खूप सुंदर पद्धतीमध्ये इथं दिसून येत आहे। तर याच्यावरती आपल्याला थोडीशी पाने आणि नारळ, बस इतकंच हा मेहंदी पॅटर्न आहे। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी इथं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी आणि नवनवीन मेहंदी ट्युटोरियलसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ पण नक्की बघा। तिकडे सुद्धा मेहंदी ट्युटोरियलची माहिती आणि खूप सुंदर अशा मेहंदी डिझाईन मी अपलोड केलेल्या आहेत, तर बाकीच्या व्हिडिओना नक्की व्हिजिट करा। तर आपण बघा, इथं कलरचं डिझाईन पूर्ण झालेलं आहे। डिझाईनसोबत खूप सुंदर अशा पद्धतीने कलर्स इथे दिसून येत आहेत। वर आपण नारळ आणि बाजूला पानांचे डिझाईन काढून घ्यायचे। पाने तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारानुसार काढू शकता, जसे की लांबट पाने, थोडीशी निमुळती पाने, जसे तुम्हाला आवडतील तशा पद्धतीचे पानाचे आकार इथं आपण देऊन घ्यायचे आहेत। मी इथं 4 पाने काढलेली आहेत। तर हे सगळं फेंट लाईनिंग केलेलं आहे, इथं डार्क लाईनिंग कुठेही केलेलं नाही आणि इथं फक्त नॉर्मल शेडिंग द्यायची आहे। नारळाला फक्त एक स्वस्तिक काढून घ्यायचं आणि पानांना अगदी नॉर्मल शेडिंग देऊन घ्यायचे। तयार झाला आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये कलश मेहंदी डिझाईन। फक्त पानांना नॉर्मल शेडिंग करून घेतलेले आहे आणि इथं डार्क लाईनिंग कुठंच केलेलं नाही, अगदी फेंट लाईनिंगमध्ये इथं कलरचं पॅटर्न तयार झालेलं आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार।